यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ. राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये? ही अत्यंत गंभीर स्थिती, घटनात्मक पेचप्रसंग, काळजीवाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतोय. याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस DY चंद्रचूडच आहेत. सुप्रीम कोर्ट आहे, निवडणूक आयोग, हे सगळ्या घटनात्मक संस्था या महाराष्ट्रात जो फियास्को झालेला आहे त्याला जबाबदार आहेत. फडणवीस काय सांगतात आमचे? शिंदेचे जे फोटो अमित शाह बरोबर होते, काहीतरी संकेत द्यायचे का गावी जाणं त्या फोटोमध्ये? बघा, ते आजारी आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडवाकडं बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. तुम्ही काल बघितलं ना, हाताला पट्टी लावून बसलेले आहेत. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत. म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू नका. 5 तारखेला ते येत आहेत का शपथविधीला, की एअर ॲम्ब्युलन्समधून त्यांना यावं लागेल? अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं. त्यांना डॉक्टर मांत्रिकाची गरज आहे. हा मांत्रिक अमित शाह पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूतं संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजेत आता. आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. बोले हो गया. गृहमंत्रीपद असेल, महसूल खातं असेल, आपल्याकडे कसं घेता येईल असं शिंदेचं चाललंय? बघा, असं आहे की हे ते ठरवणार आहेत का? हे ते ठरवू शकतात का? नाही, हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी ठरवणार. यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाही आहे. यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती, या पलीकडे यांच्या हातात काही नाही. 3 वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो ह्याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही. हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निर्णय होता. तो यासाठीच होता की आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले, तुमचा पट्टा आमच्या गळ्यात बांधलेला नाही. आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत. राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज जी उदाहरणं येत आहेत EVMची आणि पैशाच्या वापराची. काल आम्ही बाबा आढाव यांना भेटून आलो त्यासाठी. 95 वर्षाचा योद्धा, महाराष्ट्रामध्ये जे लोकशाहीचं पतन झालं, अधपतन झालं, त्याच्याविरुद्ध लढतोय. आणि काल माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय जयंतराव पाटीलजी, असे सगळे प्रमुख नेते आम्ही बाबा आढाव साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि ही लढाई यापुढे चालू राहील, संपणार नाही. बोले आपकी क्या बात.